प्रेसिडेंट ओबामा हे प्राईम मिनिस्टर मोदींना गुरु मानतात, असं आपलं आणि अमेरिकेचं नातं होतं. आणि आता टॅरिफवर रोज काहीतरी वेगळं ऐकायला मिळतं. त्याच्यामुळे कन्सिस्टन्सी नाही. पूर्ण जी आपली जी पॉलिसी आहे त्या पॉलिसीमध्ये चायनाबद्दल काय चर्चा आपली झाली आहे, नक्की असे अनेक वेळा गोष्टी येतात की बॉर्डर्सवर इश्यू आहेत, त्यांनी काय रस्ता बनवलाय, ते काहीतरी नवीन धरण बांधतायत, पाण्याचे प्रश्न प्रलंबित आहेत. या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपली फॉरेन पॉलिसी बद्दल आज काय परिस्थिती आहे, किंवा जगामध्ये युद्ध झाली आहेत, त्या युद्धांमध्ये भारताचा अर्ध्या वेळेस काय संबंध आहे. आपण आपल्या लोकांना पहिलं प्रोटेक्ट केलं पाहिजे ना. इतकी इन्स्टेबिलिटी जगामध्ये आहे, त्याच्यात आपला देश स्वतःला कसं इन्सुलेट करणार आहे. कारण का जर आपण एक ग्लोबल प्लेअर असलो, आपली इकॉनॉमी आता इन्सुलेटेड नाही, तर त्या इन्सुलेटेड इकॉनॉमी आता नसल्यामुळे त्याचे सगळे इम्पॅक्ट आपल्यामध्ये येतात. मी अनेक वेळा तुमच्या समोरही बोललेले की माननीय प्रधानमंत्र्यांनी आंतरराष्ट्रीय धोरणाबद्दल एक ऑल पार्टी मीटिंग बोलवावी, रेग्युलरली ऑल पार्टी मीटिंग झाल्या पाहिजेत, कारण का जगाची परिस्थिती रोज बदलते. अर्थातच पॉलिसी चुकली आहे. आता ते म्हणतायत पाऊस पाणी काय प्लॅनिंग करत नव्हतं सरकार, आणि इनकन्सिस्टंट पॉलिसी. म्हणजे आपल्याकडे कांद्याला 2 पैसे मिळायला लागले की एक्सपोर्ट पॉलिसीमध्ये केंद्र सरकार बदल करतं. म्हणजे कॉमर्स मिनिस्ट्री आणि ऍग्रिकल्चर मिनिस्ट्री यांच्यामध्ये काही कोऑर्डिनेशन आहे का नाही, राज्यांशी तुम्ही बोलताय का नाही. आणि फक्त कांदा आणि हे नाही महाग झालेलं, साखर तांदूळ पण महाग झालाय. सगळ्यात गोष्टी ज्या नॉर्मली अन्नधान्य एक मध्यमवर्गीय घराला खाण्यापिण्याचं जे बिल आहे ते किती वाढलंय, घरी जाऊन विचारा तुमच्या बायको. या गेल्या 15 दिवसात प्रचंड महागाई वाढलेली आहे. आणि एक्सपोर्ट पॉलिसी मधली इनकन्सिस्टन्सी, त्या इनकन्सिस्टन्सीचा एक प्रॉब्लेम असा आहे की मग जगाच्या मार्केटमध्ये पण आपण एक स्टेडी सप्लायर म्हणून आपली जागा राहत नाही ना. त्यामुळे ह्या सगळ्याचा भारत सरकार विचारच करत नाही. जिंगोइझम, काहीतरी नवीन योजना करायची, त्याची जाहिरात करायची, आणि मग नंतर तुम्ही बघा हळूहळू त्यांच्या किती अशा, मला वाटतं एक आढावा घ्यायला लागेल आपल्याला की गेल्या 12 वर्षात किती स्कीम सुरू केल्या, त्यातल्या किती बंद केल्या. तुम्ही थोडंसं जरा आठवण काढून बघा. तुम्ही बघा, जेव्हा आपण अन्नधान्याच्या प्रश्नाची पॉलिसी येतो जेव्हा तुम्ही म्हणता की आम्ही एक मोठा एक्सपोर्टर आहोत, मग त्याच्यात जर एक्सपोर्ट तुम्ही करत असला तर 2 पैसे शेतकऱ्याला जेव्हा मिळतात तेव्हा एक्सपोर्टची पॉलिसी बदलते कशी. मग जो विकत घेणारा देश आहे तो भारताला एक स्टेडी सप्लायर म्हणून बघत नाही, आणि त्याच्यात भरडला कोण जातो, भरडला देश जात नाही नुसता, भरडला शेतकरी जातो. त्या शेतकऱ्याची काय चूक मला सांगा. त्यामुळे दुर्दैवी अतिशय असंवेदनशील सरकार, कारण का इनकन्सिस्टंट पॉलिसी. एक वेगळा प्रश्न आहे, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भारतीय जनता पक्षाच्या संसदीय मंडळामध्ये घेण्याची चर्चा सुरू झाली. हे बघा, पक्षाने कोणाला कशात कुठल्या त्यांच्या योजनेत देतो तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे, आणि त्यांच्यात खूप बदल असतात. नितीन नबीलजी झाले, आम्ही कोणीच नितीन नबीजींना ओळखत नव्हतो. आम्हाला आधी वाटायचं की कॅबिनेट मधल्या कुठले 2-4 मंत्री ज्यांची नावं यायची तुमच्या चॅनलवर, त्यांना तर आम्ही इन ऍडव्हान्स कॉंग्रॅच्युलेशन पण देऊन ठेवलं होतं की आमच्या मनापासून शुभेच्छा, तुम्ही भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष होताय. आणि नंतर नितीनजींना संधी मिळाली. त्याच्यामुळे कसं आहे की ह्या गोष्टी प्रत्येक पक्षाच्या अंतर्गत प्रश्न आहे. बीजेपी के घर में क्यों झाकू, त्यांनी कोणाला काय करायचं तो त्यांचा अंतर्गत. अहो, लोकशाही आहे, प्रत्येकाला त्याचा फिरण्याचा हा अधिकार आहे. त्याच्यामुळे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे, तुम्हालाही अधिकार आहे महाराष्ट्रात जाऊन बघा. खरं तर केपीसीमध्ये काय झालं सातत्यानं बैठका होत आहे, मुदत वाढ केली जाते. काल पी चिदंबरममध्ये त्या बातम्या छापल्या, काय नक्की सुरू आहे. एक तर जेपीसी काय झालं मी बाहेर बोलू शकत नाही, आय म्हणतो रोज, पण साधारणपणे जेपीसी मध्ये खूप म्हणजे आमचा प्रयत्न आहे की सगळ्याच विचाराची लोक यावेळी जो काही निर्णय व्हावा तो सगळ्यांना कॉन्फिडन्स मध्ये, आणि जेपीसी मध्ये साधारणपणे लार्जर इंटरेस्ट मध्ये चर्चा होते. त्यामुळे बघूया, अजून आम्हाला एक्सटेन्शन मिळालेलं आहे, महिन्यातून एक मीटिंग वन नेशन वन इलेक्शनची होते, पण खूप प्रश्नचिन्ह त्याच्यावर उभे राहिले. तर ते सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळाल्याशिवाय एवढा मोठा निर्णय सरकारने घेऊ नये अशी आमची भूमिका पहिल्या दिवसापासून राहिली. महाराष्ट्रामध्ये उल्लेख केला अमरावतीचा, मात्र आगीच्या घटना तेही पावसाळ्यामध्ये वाढताना दिसत आहेत. म्हणजे त्याची कशामुळे होते, पॉलिसीमध्ये परवानग्या देताना अनेक ठिकाणी अग्निशमनाच्या गाड्या देखील पोहोचत नाहीये, अशी परिस्थिती नाही. महाराष्ट्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर मोठं बिग तिकीट इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये पैसे खर्च होतात,
पण बेसिक ज्या शिक्षण असेल, रोटी कपडा और मकान, गटर मीटर वॉटर, या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्याच्यामध्ये काहीच सुधारणा गेल्या अनेक वर्षात झालेली नाही. कारण जो पैसा खर्च होतो तो बिग तिकीट प्रोजेक्ट मध्येच होतो. त्याच्यात सर्वसामान्य माणसाला बियॉन्ड पॉईंट त्याचा काहीच उपयोग नसतो. त्याच्या गावाचा गल्लीचाच रस्त्यांमध्ये 100 खड्डे असतील जो रोज वापरतो, तो मोठे मोठे रस्ते करून काय उपयोग त्याचा, आणि पैसे वाया जातात. त्यामुळे माझी विनंती आहे महाराष्ट्र सरकारला, एवढे मोठे बिग तिकीट प्रोजेक्ट करायच्या ऐवजी पहिलं आपलं घर तर ठाकठीक करा. आहे त्या शाळा, आरोग्य केंद्र, छोटे रस्ते, मुलांना शाळेला जायला खड्डे, आता मुलं तुमच्यासारखं रिपोर्टिंग करायला लागले. त्यामुळे हे खूप गांभीर्याने घेऊन चालेल. थँक्यू. कोकण संवादच्या ताज्या घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.